नमस्कार. लतास क्रिएटिव्हिटीमध्ये आज आपण तांदूळ आणि उडदाच्या डाळीपासून डोसा बनवणार आहोत. तर त्यासाठी काय योग्य प्रमाण असतं ते बघूया, जेणेकरून डोसा कुरकुरीत होईल आणि तव्याला चिकटणार नाही. चला तर आपण बघूया कसं काय करायचं आणि काय योग्य प्रमाण घ्यायचं. तर डोसा बनवण्यासाठी मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. राशनचे तांदूळ आहेत. 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि हेच योग्य प्रमाण आहे. 3 शेक असं घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 2 टेबलस्पून हरभरा डाळ किंवा चणा डाळ घेतलेली आहे. अर्धा टेबलस्पून मेथी दाणे घेतलेले आहेत आणि हे एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण हे रात्रभर भिजत ठेवणार आहोत. बघा, हे एवढं पाणी टाकून मी आता त्याला रात्रभर भिजत ठेवणार आहे. आता आपण हे सगळं मिश्रण रात्रभर भिजत ठेवले होते. 7-8 तास भिजत ठेवले होते. तुम्ही बघू शकता 7:15 वाजता, सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी हे बघा, हे तांदूळ चांगले फुललेले आहेत, चांगले भिजलेले आहेत. तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन आपण त्याला वाटून घेऊया. थोडं थोडं करून वाटून घेऊया. तर अशा प्रकारे थोडे थोडे करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे हे सगळं. आता माझं एकदा वाटून झालेलं आहे. हे बघा, एकदम घट्टसर वाटलेलं आहे मी हे आणि चांगलं फाईन वाटलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे असं वाटून घेतलेलं आहे. आता मी त्यामध्ये हे 1 वाटीभर पोहेसुद्धा वाटून घेणार आहे. आणि अशा प्रकारे इथे माझे सगळे तांदूळ झालेले आहेत ग्राइंड करून. हे बघू शकता हे सगळे झालेले आहेत. आता याला मी जरा असे सारखं चमच्याने सैलसर करून घेणार आहे. जे वाटण आपण मिश्रण जे वाटून घेतलेलं होतं ते असं चमच्याने सैलसर करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून सैलसर करून घ्यायचं आहे. पातळ नाही करायचं आहे, सैलसर करायचं. म्हणून थोडं थोडं वाटण करून आपल्याला चांगलं असं सैलसर करून जरा फिरवून असं करायचं आहे. आणि जितकं पाहिजे तेवढं आणि तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी हवी आहे तशी तुमच्या परीने तुम्हाला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पण मी आता सध्या एवढी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आणि अशी हळूहळू अशी पातळ करून घेते. आता हे सध्या आपण बाजूला ठेवूया. आता मी चटणी करून घेणार आहे. हे बघा, ही कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली आहे. जरा आपण ह्याला अर्धा तास बाजूला ठेवूया. तोपर्यंत चटणी करून घेते ओल्या खोबऱ्याची. तर हे ओलं खोबरं मी इथे घेतलेलं आहे. हे असं बारीक करून झालं आहे माझं ओलं खोबरं सगळं. त्यामध्ये मी थोडा चणा डाळ टाकलेली आहे आणि आता ते फक्त 2च वस्तू मी ग्राइंड करून घेतल्यात. त्यामध्ये आता मिरची अशी हलवून टाकायची आहे आणि कोथिंबीर, जिरा पावडर टाकले, थोडा चाट मसाला टाकला आहे आणि आता ही माझी चटणी वाटून झालेली आहे. आता हे चटणी वगैरे करेपर्यंत मिश्रण एका बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत 15-20 मिनटं झालेली होती. तर आता बघूया, आता चांगली कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता मी ते मिश्रण जरा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते. असं दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. त्यामध्ये मीठ वगैरे टाकून जितकं लागणार आहे त्यानुसार मी ते एका भांड्यात काढून घेऊन असं हलवून व्यवस्थित डोसे करून घेणार आहे त्याचे. हे बघा, हे असं डोसे करून घ्यायचे आहेत. हे बघा कशी जाळी सुटले. पोह्यांमुळे चांगली जाळी सुटते. असं तेल सोडायचं आहे सगळीकडे. मी त्यावर जरा मिरची पावडर टाकणार आहे. लाल मिरची पावडर टाकलेली आहे अशी. त्याने सगळीकडे व्यवस्थित करून घ्यायचं आहे. 5-6 मिनटं एका बाजूने त्याला भाजून द्यायचं आहे. व्यवस्थित सगळं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे परतताना बघता तुम्ही कसे कुरकुरीत झालेले आहेत, कुरकुरीत दिसत आहेत. तर अशा प्रकारे माझे इथं सगळे मी हे 3 डोसे करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता डोस्याला जाळी सुटलेली दिसते, छान जाळी सुटलेली आहे आणि ते बघून आता मला खूप भूक लागलेली आहे. तर अशा प्रकारे आपले इथे डोसे तयार झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया
पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय.